तर मित्रांनो, हे आहे जर्मनीतल्या म्युनिकमध्ये रेसिडेन्स म्युझियम. तर तुम्ही थंडीत जर का युरोपमध्ये आलात चुकून, तर तुम्हाला बाहेर फिरणं शक्य होत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम जागा कुठली असेल तर म्युझियम्स आहे. तर आता ह्या रेसिडेन्स म्युझियमबद्दल मी तुम्हाला सांगतो. ह्या पुढच्या 2 मिनिटाच्या रीलमध्ये ना तुम्हाला संपूर्ण म्युझियमची सफर होणार आहे. हे शाही म्युझियम होतं. इथले जे शाही लोक होते, रॉयल लोक होते किंवा राजे लोक होते, त्या काळचे संस्थानिक होते, ती लोक कशी राहायची, त्यांची राहण्याची पद्धत कशी होती, त्यांच्यातलं आर्किटेक्चर कसं होतं, त्या लोकांची ओळख, त्यांच्या मूर्त्या ह्या संपूर्ण या रीलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जसं तुम्ही जाल आता, हा जसा ऑडिटोरियम आहे, इथे कशा प्रकारे कार्यक्रम होत होते आणि मंत्री बसायचे बाजूला, तर हे सर्व ह्या म्युझियममध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे देवी देवतांचे फोटो आणि त्याच्यानंतर खूप जुन्या, जवळपास 1000-2000 वर्ष जुन्या वस्तू होत्या. इथे जवळपास 800 ते 900 वर्ष जुने असे कार्पेट्स होते. काही 1000 वर्ष जुने होते, काही 2000 वर्ष जुने होते. आणि त्याचबरोबर इथल्या ज्या क्रॉकरीज होत्या, पाणी साठवायची भांडी झाली, जेवणाची भांडी झाली, ही चायनावरून, म्हणजे त्यांनी फक्त आणि फक्त युरोपमधल्या गोष्टी रिझर्व न करतात त्यांनी चायना आणि इतर ठिकाणच्याही गोष्टी, ज्या शाही गोष्टी होत्या, ज्या महागड्या गोष्टी होत्या. आता ह्या डिशचं वैशिष्ट्य असं आहे की या डिशवर आहे ना पूर्ण लव्ह स्टोरी पेंटिंग केलेली असते जेवणाच्या डिशवर. आणि त्या राजा राणीची लव्ह स्टोरी त्या डिशवर पेंटिंग करून मग इतर लोक त्याच्यात जेवतात, तर तेव्हा त्यांना त्या लव्ह स्टोरी पूर्ण कळते. तर अशा पद्धतीची कन्सेप्ट होती. हे कार्पेट होते, वेगवेगळ्या युद्धांचं चित्रण त्याच्यावर केलेलं होतं. त्याचबरोबर या त्यांच्या खुर्च्या, त्यांचे दिवाणखाने, त्यांचे तुम्हाला म्हणता येईल त्यांचे बेड, झोपायचे झुंबर, वेगवेगळे हिरेजडित वस्तू, अशा भरपूर महागड्या वस्तू या लोकांनी जतन करून ठेवल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात संपूर्णपणे नष्ट झालेलं हे म्युझियम आता यांनी पुन्हा जतन करून लोकांना बघण्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं. मी तर म्हणतो की हिस्टॉरिकल गोष्टी अशा पद्धतीने जतन करणं हे सर्वांना जमतं असं नाही आहे. त्याचे रक्षण केलं पाहिजे, त्या गोष्टींना जगासमोर आणलं पाहिजे की काय आपला इतिहास आहे आणि काय आपला इतिहास बोलत असतो. आता आपल्या भारतात छत्रपतींचे बरेच किल्ले आहेत, त्या किल्ल्यांचं रिस्टोरेशन ज्या पद्धतीने व्हायला हवं ते अजून झालेलं नाही आहे. मला स्वतःला मनापासून कळकळीचं वाटतं की ते रिस्टोरेशन झालं तर आपण जगाला दिमाखात दाखवू शकतो की आमच्या राजांचं इतिहास काय होता, आमचा राजा कसा होता. पण काही बाबतीत आपलं सरकार कमी पडतं, काही बाबतीत आपणही सोशली कमी पडतो. धन्यवाद, आपण हे व्हिडिओ बघितलास. थँक्यू सो मच.